हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार, तर गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा। तर इथे मी चपातीला पीठ मळून ठेवलेलं आहे। इथे कोबी मी बाहेर काढून ठेवलेलं आहे, त्याची भाजी करणार। आज माझा उपवास आहे, त्यामुळे मी रात्री शाबू भिजत घातली होती, ती मला पण फराळ होईल आणि सगळ्यांनाच नाश्ता मी ह्याचा करणार आहे। आता बरोबर सकाळचे 7 वाजले। इथे माझी खिचडी झालेली आहे बघा, मी लाल तिखट घालून खिचडी केलेली आहे। इथं देवपूजा झालेली आहे। इकडे सांगायचं मला मी तुमच्या रोजची देवपूजा झालेली आहे, अजून हिची आज मार्गशीर्ष गुरुवारची अजून देवपूजा करायला चालू आहे। त्यानंतर इथं कोबीची भाजी झालेली आहे, माझी भात झालेला आहे। तिकडे मी वांग्याची आमटी टाकलेली आहे आणि ह्या बाजूला आता चपात्या करून घेणार। तर आता बरोबर 9:45 वाजलेले आहेत, म्हणजे 9:45ला 5 मिनिट कमीच आहेत। तर आता माझं जेवण, झाडू, नाश्ता म्हणजे मी खिचडीच केलेली आहे, मला पण फराळ होईल आणि घरच्यांना पण नाश्ता होईल म्हणून। आणि फरशी पुसायला घेतलेले, त्या अगोदर मी पूजा दाखवते आईने केलेली। आज आईने पूजा केलेली आहे, दाखवते। अजून ना हे करायचं आहे, त्याला लाईट लावते, फळं ठेवायचे आहेत। आता तरो असतं की नाही शेतात लावायचं, तर ते तरो आणायला गेले, तर ते येताना फळं घेऊन येतील, तोपर्यंत मी तुम्हाला पूजा दाखवते। आमच्याकडे पूजा कशी करतात, पहिल्यापासून जी पद्धत चालत आलेली आहे आमच्या कोल्हापूर भागात, जी मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारची पूजा जशी असते तशीच मी करते, अजूनही मी तशीच करते। तर ती तुम्हाला दाखवते, सांगते। करताना काय घेतलं नाही, कारण सकाळ सकाळी आवरायची काही होती, सगळीच बाहेर जाणार होते, त्यामुळे चला तर मी पूजा सांगते। तर ही आपली रोजची पूजा। त्यानंतर चौरंग, त्यानंतर कापड अंतरायचं, त्यानंतर इथे गणपतीच्या ह्यानं एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं असं दुर्वा फूल घालून तिथे गणेश पूजन करायचं। त्यानंतर इथं वाटीमध्ये दूध, खाली तांदूळ, त्यानंतर कलश, या कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, दुर्वा असं घालायचं। त्यानंतर 8 बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढायची आणि पाण्यानं भरलेला कलश ठेवायचा। त्यानंतर त्यावर नारळ आणि 5 फळांची 5 डहाळे आणायचे, ते ठेवायचे। त्यानंतर नारळाला हळदी कुंकू लावून पूजा करायची। त्यानंतर कुठला पण तुमचा दागिना घालायचा, देवीचा मी मंगळसूत्र घातलेलं आहे, मंगळसूत्र शक्यतो घालायचं, कारण आज लक्ष्मीपूजा असते त्यामुळे। इथे अजून 5 फळं ठेवायची असतात, ते अजून आणलेले नाहीत। तर हे बघा, आता हल्ली ना असं मुकुट वगैरे छान फॅन्सीमध्ये येतात आणि पूजा पण छान करतात, पण ही मी पहिल्यापासून जशी चालत आले आमच्याकडं, आमच्या कोल्हापूरच्या भागात जशी पहिल्यापासून चालत आले तशीच मी पूजा अजूनही तशीच करते। तर तुम्हाला कशी वाटली सांगा आमची आज मार्गशीर्षची पहिली गुरुवारची पूजा। चला आता फरशी पुसून घ्या। तुम्हाला डिंक दाखवू, झाडाचा डिंक, हा ओरिजिनल डिंक म्हणतात की नाही, हा आकडे काढून दाखवते तुम्हाला। ते पपई पण झाडाचं आणलेलं आहे, पण हे अजून 2 दिवस लागतील पिकायला, मी ठेवलेला आहे। त्यानंतर हा डिंक बघा, ह्या झाडाचा लावलेला आहे, तर आपण ह्याच्यात लाडवात वगैरे तळून वापरतो की नाही, हा ओरिजिनल आमच्या इथं झाडाचा भेटलेला आहे। अजून वाळवायचा, जरा वाळत केली आपण प्लेटमध्ये काढून हे झाडाचा असाच काढून आणलेला आहे, हा अजून मऊ आहे असा। तर 1-2 दिवस हा वाळवायला पाहिजे चांगला। त्यानंतर असं भरून ठेवायचा फोडून, आणि तुम्हाला जर लाडूत वगैरे कशात घालायचं असेल ना, तर त्यावेळी हा तळून घालायचा। तळल्यानंतर असं कुस्करलं की ते बारीक चुरा होतं। तुम्ही बघितलं कधी ओरिजिनल डिंक, हा असा झाडाचा काढून आणला। चला हा पहिल्यांदा आपण वाळत घालूया। तर आता असंच प्लेट उन्हामध्ये ठेवते, म्हणजे वाळते चांगला। चला फरशा पुसून घेऊया, म्हणजे माझं काम आवरलं। मशीन लावलेलं आहे, अजून एकदा लावणार आहे, पण ते दुसऱ्या वेळेचं मशीन पाणी आल्यानंतर लावेल। तर ऐकलेलं आहे, चालू आहे तिकडं। तर आता फरशा पुसून घ्या तोपर्यंत। फुलं भरपूर मिळाली, त्यामुळे सगळ्या माझ्या त्यांना पण घातल्या। परत इकडे गणेशाला पण, आणि तिकडे बाळमामाला पण।
सगळ्या देवांना आज माझ्या फुलं भेटली. चला फरशा पण पुसून झालेले आहेत. आज कधी गुरुवार आहे तर कधी आता हळदीचं लेपन करूया. हळदीचं लेपन सकाळीच करायला पाहिजे होतं, पण कसं निलूचा पण डबा आणि अण्णांना पण शुगर असल्यामुळे कारण आमचं जेवण नाश्ता जरी असला तरी जेवण कधी 8ला तयारच लागते, कारण त्यांना शुगरमुळे भूक लागते आणि त्यांना पहिल्यापासून कशी सवय आहे की 8 साडेआठला जेवायची, त्यामुळे त्यावेळी त्यांना भूक लागते. त्यामुळे जेवण नाश्ता ते सगळं मी बाकीचं आवरत बसली, त्यामुळे वेळ झाला. तर चला आत्ता कधी आपण हळदीचं लेपन करू. इतका पण वेळ नाही झालेला, 10 वाजलेले. लाईट सकाळपासून सारखे कधी ये जा करायला, मशीन सारखं बंद होते, कपड्याचं सारखं चालू होतं. चला आज की आपण टिपक्यांची रांगोळी घालूया. मग आठवली तर घालते, कशी खराब झाली की झाली, कारण की नाही लहानपणी आम्ही टिपक्यांची रांगोळी घालायचो. बघू जमते का. असं कधी विसरायला होतं, मी कधी 7 ते 1 म्हटलेलं, विसरली 7 ते 1ची. आता 7 ते 4ची काढूया. दिसते नाही तुम्हाला. थोडासा रंगीत करूया काहीतरी. तिने घाबरत काढल्या, कारण चुकती काय असं वाटायचं. ऑन कॅमेरा म्हटलं पचका माझा. माझ्याकडे आता कलर नाही, त्यामुळे मी कधी फक्त मधले तितके हळदी कुंकवानं रंगवला. ह्याला आमच्याकडे की नाही आम्ही लहान असताना षटकोनची रांगोळी म्हणायचो.
तुमच्याकडे काय म्हणायचं सांगा, जर तुम्ही ठिपक्यांची रांगोळी घालत असाल तर. दुसरे व्लॉग कधी रांगोळीपासून सुरुवात होतात आणि आजचा माझा व्लॉग रांगोळीपासून कधी शेवट होते. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग इथेच बंद करूया. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.